सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी पुष्प 5. माझे मरणे म्हणजेच त्याचे विश्वंभर असणे. माझे मरणे म्हणजेच त्याचे विश्वंभर असणे अर्थात तत्वमसीचा साक्षात्कार. देव संसाराचा विश्वस्त रखवाला असल्याची नेमकी भूमिका जर मानवाने समजून उमजून घेतली तर विश्वस्तच देव असतो याची प्रचिती येते. यामध्ये 2 भाग आहेत. देव म्हणजे तत् आणि विश्वस्त म्हणजे त्वम. देव संसाराचा काळजीवाहक रखवाला, विश्वस्त इतकी सचोटीने दैवी संसाराची काळजी वाहतो की असा विश्वस्त त्वम म्हणजे तू देवाची म्हणजे तत्ची अनुभूती आपल्या ठाई घेऊ लागतो. परिणामता देव त्याचे सृजनाची स्थिती यथायोग्यपणे सृजनाची स्थिती यथायोग्यपणे पूर्व सृजन स्थितीचा लय साधणे आणि नवसर्जन किंवा नवनिर्माण सातत्याने चक्राकार पद्धतीने चालू ठेवणे हे कौशल्य मानवच त्याच्या जीवनात आत्मसात करतो व देवाची जबाबदारी अत्यंत समर्थपणे पार पाडू शकतो. कसे ते पहा. अवतारी राम कृष्ण गौतम बुद्ध आदी महात्मे साधू संत यांनी देवाचा संसार आपला समजून अत्यंत आपुलकीने आणि निरपेक्ष भावाने पार पाडला आणि देवाचा दिव्य संसार नित्य नूतन पद्धतीने पुढेही नीट चालू राहील याची जबाबदारी स्वतः स्वीकारून पारही पाडली. त्यांच्याकडे नीट लक्ष देऊन आपणही निरपेक्ष व्हावे, आपली विश्वस्ताची भूमिका पार पाडली तर अशा अवतारी महापुरुष संत महात्मे यांचे प्रमाणे आपलीही गणना देवरूपे पुढे मागे या विशाल भूमंडळावर झाल्याखेरीज राहणार नाही. नव्हे, काही लोकांना चालू जन्मातच विश्वस्ताचा म्हणजे देव त्वमचा तत् झाल्याचा अनुभव घेता येऊ शकतो. चालू जन्मातच विश्वस्ताचा देव आणि त्वमचा तत् झाल्याचा अनुभव घेता येऊ शकतो. सारांश या भूमंडळाचे नीट चलन परिवहन चालेल हे पाहणे, काळजी घेणे हे काम सर्वस्वी माणसाचेच आहे. अवनी सुजलाम सुफलाम नित्य नूतन राहील याची कर्तव्य दक्षता माणसानेच स्वीकारून विश्वस्ताची चोख भूमिका पार पाडली तर विश्वस्तच देव किंवा त्वम व तत् यातील भेद लयास जाऊन तत्वमसी म्हणजे ते परमेश्वरी तत्व, तू म्हणजे विश्वस्त मानव यांचे सारूप्य साधले जाऊन म्हणजे हे जर कर्तव्य नीट पार पाडले तर तत्वमसी मधील ते म्हणजे परमेश्वरी तत्व आणि तू म्हणजे विश्वस्त मानव यांचे सारूप्य साधले जाऊन एकूणात तत्वमसीचा प्रबोध माणसालाच आपल्यामध्ये मी देवाचा, देव माझा किंवा निर्माता व निर्मिती यांच्या एकाकारत्वात किंवा एककारत्वात घेता येईल. तत्वमसी ते ब्रह्म तूच आहेस हे छांदोग्य उपनिषदातील महावाक्य असून सर्व भारतीय तत्वज्ञानात सर्वश्रेष्ठ व अग्रगण्य महावाक्य म्हणजे वेदवचन म्हणून त्याला गौरविले जाते. याचा अर्थ समजून नीट उमजला की त्यापुढे अधिक असे ज्ञान काही उरतच नाही. छांदोग्य उपनिषद सामवेदांतर्गत आहे. या खेरीजी अजून अनेक महावाक्य आहेत. नमुन्यादाखल काही महावाक्ये पहा. पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते ही ईशावास्याची प्रार्थना आहे यजुर्वेदाच्या सुरुवातीला आणि याचा अर्थ आहे ईश्वर पूर्ण आहे, विश्व पूर्ण आहे, पूर्णापासून पूर्णच निपजते किंवा तो ईश्वर पूर्ण आहे आणि हे विश्व पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण काढले तरी पूर्णच उरते आणि पूर्णापासून पूर्णच निपजते असा त्याचा सारांशाने अर्थ आहे. त्याच ईशावास्य उपनिषदात म्हणजेच यजुर्वेदात ईशावास्यम इदम सर्वम हे ईश्वराने व्यापलेले आहे किंवा ईश्वरी कृपेने आच्छादलेले आहे अशा अर्थीचं दुसरं एक वचन आहे. यजुर्वेदामध्ये कठोपनिषदात नायमात्मा प्रवचेन लभ्या प्रवचने देऊन अथवा ऐकून ईश्वर भेटत नाही म्हणजे अपरोक्ष अनुभूतीच ईश्वर भेट घडवू शकते. आता इथे
तुम्हालाही ऐकताना जरा मजा वाटेल किंवा विसंगती वाटेल की जर प्रवचने देऊन किंवा ऐकून परमेश्वर लाभत नसेल, भेटत नसेल, तर प्रवचने दिली तरी का गेली किंवा सांगितली तरी का जातात किंवा ऐकली तरी का जातात. तेव्हा हे जे मूळ वचन आहे ते वचन लक्षात न घेता प्रवचन देणे, करणे आणि ऐकणे हा विरोधाभास नव्हे का, असा एक मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे की नायमात्मा प्रवचनेन लभ्या याचा प्रत्यक्ष अनुभव ज्या ऋषी मुनींनी घेतला ते अनुभव घेऊनच त्यांनी हे वचन लिहिलेलं आहे. याचा अर्थ प्रवचने देऊन किंवा घेऊन परमेश्वराची अनुभूती येत नाही, परमेश्वराची अनुभूती स्वतःलाच घ्यावी लागते. आता यामध्ये विसंवाद असा काही नाही. उदाहरणार्थ श्रीखंड खाल्ल्याशिवाय त्याची चव कळत नाही म्हटलं तरी सुद्धा श्रीखंड तयार करावं तर लागतच. ते श्रीखंडाची रेसिपी ते कसं बनवायचं हे माहीत असावं लागतच आणि ते त्या रेसिपीनुसार बनवल्यानंतर खावं लागतं. म्हणून नायमात्मा प्रवचनेन लभ्या याचा अर्थ प्रवचने देऊन अथवा ऐकून ईश्वर भेटत नाही हे सांगताना त्या थिअरीचा बोध होतो की बाबा रे, परमेश्वर कसा भेटतो हे कोणीही कितीही नीटपणे सांगितले आणि कोणीही किती नीटपणे ऐकले तरी जेव्हा हे नीटपणे सांगितले जाते तेव्हा त्याची अनुभूती, परमेश्वराची अनुभूती प्रथम सांगणाऱ्याला आलेली असते. म्हणून सांगणाऱ्याला अनुभूती आली आणि नंतर सांगणाऱ्याने सांगितलं की परमेश्वराची अनुभूती येणं गरजेचं आहे. नुसतं प्रवचन देऊन किंवा ऐकून परमेश्वर भेटत नाही. ज्याला अनुभूती आली तो सुद्धा त्यापूर्वी परमेश्वराच्या अनुभूतीसाठी याना त्या तऱ्हेने झटत होता, प्रयत्नशील होता आणि असे प्रयत्न करता करता जेव्हा तो अचानक उन्मनी झाला, परमशांत झाला, तेव्हा त्याच्या हृदयातील ससंवेद्य शक्तीतूनच त्याला कळलं की परमेश्वर म्हणजे स्वतःला जाणणारी शक्ती आणि स्वतःला जाणणारी सुसंवेद्य शक्ती जेव्हा आतून आपणाला जाणवेल तेव्हाच परमेश्वराचा लाभ होऊ शकेल. अशा अर्थी नायमात्मा प्रवचनेन लभ्या म्हणजे प्रवचने देऊन अथवा ऐकून ईश्वर भेटत नाही हे जरी खरी असले तरी सुद्धा अपरोक्ष अनुभूती घेणाऱ्याला अगदी सुरुवातीला चाचपडत त्या परमशांतीकडे जावं लागलं आणि ती जी चाचपडण्याची प्रक्रिया आहे, ती प्रयत्नाची प्रक्रिया आहे, ती सुलभ करण्यासाठीच केवळ हे वचन आलेलं आहे की प्रवचने देऊन आणि ऐकून परमेश्वर भेटत नाही. त्यासाठी परमशांत मन, हृदय आणि मेंदूची स्थिती असावी लागते आणि परमशांत मन हृदय स्थितीमध्ये आपल्यातील अंतरात्मा, आपल्यातील चैतन्य रूप परमेश्वर परमशांत असतो आणि त्या शांतीतच ही शांती जिथून उद्भूत झाली त्या ब्रह्मचैतन्याचे रहस्य कळते. इतका विस्तृत या नायमात्मा प्रवचनेन लभ्याचा मूळ अर्थ आहे. त्यानंतर सत्यमेव जयती नानृतम म्हणजे सत्याचाच विजय होतो, असत्याचा होत नाही. हे वचन मुंडक उपनिषदामध्ये आहे आणि अथर्ववेदामध्ये आहे. नायमात्मा प्रवचनेन लभ्या हे कठोपनिषदामध्ये यजुर्वेदाच्या अंतर्गत आहे. शेवटी नेती नेती बृहदारण्यक उपनिषदामध्ये यजुर्वेदामध्ये हे वाक्य म्हणजे महावाक्य आलेले आहे. नेती नेती म्हणजे नाही नाही, ईश्वराचे वर्णन करता येत नाही, तो वर्णावयाचा नसतो, जाणावयाचा असतो. इथे सुद्धा ईश्वर असा आहे, तसा आहे, तसा आहे सांगता सांगता हे सांगणाऱ्यांच्या लक्षात आलं की आपण कितीही वर्णन केलं तरी ईश्वर त्या वर्णनाच्या पलीकडेच उरून राहतो. म्हणजे ईश्वर वर्णनातीत आहे हे लक्षात येण्यासाठी प्रथम ईश्वराचं वर्णन करून नंतर माणसाला शांत बसल्यानंतर लक्षात येतं की कितीही वर्णन केलं तरी वर्णन संपत नाही आणि ईश्वर तर त्याच्या पुढेच उरतो. म्हणून नेती नेती याचा अर्थ इतकाच आहे, ईश्वराचं वर्णन करायला गेलं तर मानवी शक्ती, त्याची धृती, बुद्धी अत्यंत तोकडी पडते. म्हणून शेवटी अत्यंत वास्तव म्हणून, सत्य म्हणून स्वीकारून परमेश्वर म्हणजे
केवळ आणि केवळ प्रयत्नांती परमेश्वर म्हणजे प्रयत्नाचा अंत झाल्याखेरीज माणूस पूर्णपणे शांत निवांत बसल्याखेरीज अशा निवांत आत्मचेतनेतून परमेश्वर रूपी कमल विकसित होते. आपण निवांत झाल्याखेरीज आपला अहंकार नष्ट झाल्याखेरीज परमेश्वर भेटत नाही हे याच्यातून सुचवायचं आहे. म्हणजे नेती नेती म्हणजे परमेश्वर सर्व वर्णाच्या पलीकडे आहे. परंतु सुरुवातीला परमेश्वर म्हणजे काय शोधताना इथे परमेश्वर तिथे परमेश्वर तिथे परमेश्वर तिथे परमेश्वर सर्वत्र भगवंत 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 असाच दिसतो. आणि मग लक्षात येतं की सर्वत्र हा जो भगवंत आहे तो बहुश्याम म्हणून जरी दिसला तरी एकत्वाने पाहायला गेलं तर परमेश्वर असा नेमका म्हणून सांगता येत नाही. परंतु परमेश्वर असा नेमका अर्थ उलगडता आला नाही तरी सुद्धा एकंदरीने सर्व जे आहे ते सर्व विष्णुमयम जगत सर्व विष्णुमयच जग आहे. एको देवो केशवो इथे फक्त परमेश्वरच आहे नव्हे सांगणारा सुद्धा नाही अशी ती अत्युच्च अनुभूती असते. म्हणून जेव्हा सर्वत्र परमेश्वर परमेश्वर परमेश्वरच जाणवतो आणि जाणवणारा सुद्धा नसतो तो तेव्हा खऱ्या अर्थाने परमेश्वराची प्राप्ती होते. म्हणून नेती नेती म्हणताना सुद्धा इति 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 असा परत परत उद्गार काढून सुद्धा जेव्हा परमेश्वर अजून पलीकडे राहतो लक्षात आलं तेव्हा जो पलीकडे आहे त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही. अननोन इज अननोन फॉर एव्हर अशी जेव्हा स्थिती येते तेव्हा कृष्णमूर्ती सुद्धा म्हणतात अननोन इज अननोन फॉर एव्हर. याचा अर्थ इति 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 म्हटलं तरी परमेश्वर शेवटी वर्णनाच्या पलीकडे आहे आणि वर्णनाच्या पलीकडे परमेश्वर आहे याची जाण येणं म्हणजेच परमेश्वर जाणवणं. तर अशी आपणाला ही 5-6 महावाक्य किंवा वेदवाक्य उदाहरणादाखल सांगितली. तशी सर्वसाधारणपणे 20-21 महावाक्य उपनिषदांतर्गत वेदांमध्ये आलेली आहेत. तर आता हे तत्वमसी हे सर्वोच्च महावाक्य एकदा का दॅट आणि धिस एकदा का सहा आणि अहम याचं एकत्व लक्षात आलं की ज्ञान असं वेगळं काही उरत नाही. म्हणजे खरे तर ही सारी महावाक्ये सत्यानुभूतीविषयी बोलत असली तरी सांगत असली तरी वास्तवात परमजिज्ञासू शोधक प्रतिभेच्या उत्कृष्ट साधकाला त्याच्या उत्कट उत्क्रांत उन्मनी भावावस्थेत त्याच्या म्हणजे स्वतःच्या हृदयांतर्गत सुसंवेद्य आत्मशक्तीद्वारे याचा साक्षात्कार अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभूतीने येतो. हा भावानुभव नंतर मुखावाटे वेदवाणी आत्मप्रवचन म्हणून गद्य वा पद्यात मुखरित होतो. मात्र प्रथम हृदयांतर्गत दिव्य भावाविष्कारातच ही ससंवेद्य अनुभूती येते. म्हणजे आत्म्याची खरीखुरी अनुभूती उत्कट हृदयातील उत्कट भावनांच्या आविष्कारातच येत असते. नंतर ती थेअरी म्हणून मानली जाते. परंतु थेअरी इज नॉट द ओरिजिनल थिंग किंवा डेफिनेशन इज नॉट द डिफाईन्ड हे येथे लक्षात घेतलं पाहिजे. मात्र यासाठी मी माझे पण म्हणजे क्षुद्रत्व नष्ट होणे आय म्हणजे आयडेंटिटी पासून आय म्हणजे इन्फिनिटीचा म्हणजे शांत मी पासून अनंत मी पर्यंतचा प्रवास प्रत्यक्ष हृदयात अनुभवावा लागतो. आणि जेव्हा हा आय टू आयडेंटिटी टू इन्फिनिटी असा अनुभव प्रत्यक्ष पूर्ण होतो तेव्हाच साधकाला उत्स्फूर्तपणे आय एम दॅट सोहम याचा अनुभव येतो. आणि हा आय एम दॅट सोहमचा अनुभव म्हणजे तत्वमसीचा अनुभव. गुरु जेव्हा शिष्याला सांगतो तत् म्हणजे तू त्वम म्हणजे ते असी म्हणजे आहेस तू ते परब्रह्म आहेस असा गुरु सुरुवातीला शिष्याला उपदेश देतो. जेव्हा शिष्याला हृदयातून त्याची उत्कट अनुभूती प्राप्त होते तेव्हा गुरुने शिष्याला जे म्हटलेलं आहे त्वम तो शिष्य स्वतःला मी म्हणतो आणि त्याने ज्याला तत् म्हटलेलं आहे दॅट म्हटलेलं आहे त्याला शिष्य सहा म्हणतो. म्हणजे तत्वमसी हा गुरुने शिष्याला केलेला उपदेश आणि अहम ब्रह्मास्मी हा शिष्याला स्वहृदयातील उत्कट भावाविष्कारात जाणवलेला अहम ब्रह्मास्मी हा शिष्याचा अनुभव म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती आणि तत्वमसी हा गुरुला
अहम ब्रह्मास्मी नंतर आलेला अनुभव तो शिष्याला विदित करून सांगताना तत्वमसी असे म्हणतो. प्रथम ज्ञानी माणसाला अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म म्हणजे मी म्हणजे अहम आणि ब्रह्म म्हणजे ते, मी ते ब्रह्म आहे असा ज्ञानी माणसाला अनुभव येतो. आणि हा अहम ब्रह्मास्मी अनुभव ज्ञानी माणूस शिष्याला सांगताना तत्वम असी, ते ब्रह्म आणि तू एकच आहेस असं सांगतो. एवढाच इथे हा भाषेतला फरक आहे. परंतु भाषेच्या पलीकडे अनुभूती प्रत्येकाने घेणं हे महत्वाचं आहे. अशा अर्थी जेव्हा विश्वस्ताचे चोख काम माणूस करतो तेव्हा विश्वस्ताला असा अनुभव येतो की हा दैवी संसार नीटनेटका चालेल. यातील उत्पत्ती, पालन आणि लयाचे कार्य नीट चालेल. यात माणूस म्हणून माझीच सर्वोच्च जबाबदारी आहे. कारण मीच देवाने निर्मिलेला सर्वोच्च ज्ञानी असा माणूस आहे. म्हणून ज्ञानी माणसाने जेव्हा सृजन, स्थिती आणि लय याचं ज्ञान घेतलं तेव्हा ते सृजन, स्थिती, लयाचं चक्र नित्य निरंतर सुरक्षित राहील. म्हणून या अन्नवस्त्र निवारा देणाऱ्या पृथ्वीबाबत आपण कसं वर्तन केले पाहिजे, तिच्याबाबत अशी आपण कशी काळजी घेतली पाहिजे, हे जेव्हा ज्ञानी माणसाला कळतं तेव्हा हा ज्ञानी माणूस खराखुरा जेन्युइनली या संपूर्ण विश्वाचा रखवाला किंवा विश्वस्त ट्रस्टी म्हणून काम करतो. आणि देवाचा संसार हा आपला सर्वांचा संसार समजून जेव्हा मानव या दैवी संसाराबाबतची आपली भूमिका यथायोग्यपणे बजावतो तेव्हा देवाचे इथे कारणच उरत नाही. हा दैवी संसार म्हणजेच मानवी संसार आणि मानवाने आपला संसार यथायोग्य चालण्यासाठी जर काळजी घेतली तर हे विश्वची माझे घर अशी त्याची मती स्थिर होते, बुद्धी स्थिर होते आणि आपल्या घराची आपण काळजी घेतो. तशीच विश्वघरे आपले समजून हा ज्ञानरूपी मानव ट्रस्टी त्या संपूर्ण विश्वाची काळजी घेतो आणि हे विश्व अत्यंत सुविहितरित्या, सुसंवादितरित्या चालू राहते. म्हणजे देवाची निर्मिती, देवाची अत्युच्च निर्मिती ही मानव असल्यामुळे अत्युच्च मानवाच्या उत्क्रांत बुद्धीला देवाच्या निर्मितीचे रहस्य कळले की देवाची निर्मिती आणि मानवाची निर्मिती हे एकच होते आणि देवाने निर्माण केलेलं विश्व हे माझंच आहे असं समजलं जातं. आणि तेव्हा उत्स्फूर्तपणे हे विश्वची माझे घर ऐसी मती ज्याची स्थिर, किंबोना चराचर आपणची झाला असे जे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तेही बघायला गेलं तर या अमृताचे पैजा जिंकी अशा मराठीतील खरं सांगायचं म्हणजे हे विश्वची माझे घर ऐसी मती ज्याची स्थिर, किंबोना चराचर आपणची झाला हे पाहायला गेलं तर अमृताचे पैजा जिंकी संस्कृतच्याही पुढे अग्रेसर असलेल्या मराठीतील हे वचन म्हणजे दुसरे तिसरं काही नसून हे वचन सुद्धा प्राकृत मराठीतील किंवा प्राकृत मराठी ज्ञान जाणीवातील, प्राकृत मराठी वैदिक ज्ञान जाणीवातील हे विश्वची माझे घर ऐसी मती ज्याची स्थिर, किंबोना चराचर हे ही त्याच तोडीचे महावाक्य आहे. तत्वमसी याच तोडीचे महावाक्य मराठीतील हे विश्वची माझे घर ऐसी मती ज्याची स्थिर, किंबोना चराचर हे आहे. हे लक्षात घेता संस्कृत असो, मराठी असो, वेदकालीन उपनिषदकालीन ऋषीमुनी असोत किंवा अलीकडचे ज्ञानेश्वर माऊली असोत, हे सर्व ऋषीमुनी आहेत. महावाक्य संस्कृत मध्ये आलं काय आणि मराठीमध्ये आलं काय त्याचा अर्थ एकच आहे. तत्वमसी म्हणजे मीच ते ब्रह्म आहे असं जर आपण जाणू तर ब्रह्मनिर्मित सर्व कुटुंब हे आपलंच आहे आपल्या लक्षात येईल. आणि ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर उद्गारले हे विश्वची माझे घर अशी एक महावाक्य सांगणारी परंपरा ज्ञानेश्वराने जी निर्माण केली आहे ती परंपरा आपणही आपल्या अनुभवातून घेऊ शकू आणि परमेश्वर जाणू शकू. आता एखादा म्हणेल हे जे सर्व तुम्ही सांगता याचा अनुभव तुम्हाला आला किंवा कसा, तर त्यावर थोडं विवेचन करूया. आयडेंटिटी टू इन्फिनिटी म्हणजे शांतापासून अनंत होणे किंवा मी पासून तो होणे असा हा हृदयांतर्गत अनुभूतीचा, सिद्ध्यंतराचा, पालथाचा प्रवास असतो.
हा प्रवास अत्यंत अचूक दक्षतेने घडला तर आणि तरच भोगीच योगी म्हणून पुनर्नवित होतो. भोगीच योगी म्हणून पुनर्नवित होतो. कसे ते पहा, ऐका, नीट ऐका. विठ्ठल विठ्ठल अवघा स्वरूपी कोंदाटला, तेने अनायासे जीव शिवासी भेटला. आनंदले तन मन होऊन मनी बेभान, व्योमी जे पावता जीव स्वये व्योमकेश झाला. आता जाणे येणे खुंट स्वरूपी वैकुंठ, रामकृष्ण हरिहर स्वरूप माहेर. विठ्ठल विठ्ठल अवघा म्हणजे ज्याला आत्मा विशेषत्वाने ठोंबा विठोबा असं आपण म्हणतो, तो आत्मा किंवा विठोबा ससंवेद्य जाणीव शक्ती म्हणून जर आपण आपल्या हृदयात आपल्या चेतनेला पाहू शकलो तर ससंवेद्य जाणीव शक्ती म्हणून आपल्या अंतरंगात कोंदाटलेला अत्यंत स्थाणू विशेषत्वाने ठोंब्या स्थिर शाश्वत असा उभा असलेला अचल आत्मा हाच खरा तर आपल्या हृदयातील विठोबा किंवा विठ्ठल आहे. एकदा का जीवाला आपल्या आतील हा आत्मा किंवा विशेषत्वाने ठोंब्या असलेला विठोबा भेटला की लक्षात जीवाच्या येते की अरे जीवाच्या जो शिव आहे तो शिव आणि हा विशेषत्वाने उभा असलेला विठोबा किंवा आत्मा म्हणजे एकच आहे. म्हणून विठ्ठल विठ्ठल अवघा स्वरूपी कोंदाटला, तेने अनायासे जीव शिवासी भेटला. आपल्या हृदयातील ससंवेद्य शक्ती रूप आत्मा म्हणजे विठोबा आणि जीवाच्या आतील शिव हा एकच आहे. तेव्हा उत्स्फूर्तपणे साधक म्हणतो विठ्ठल विठ्ठल अवघा स्वरूपी कोंदाटला, तेने अनायासे जीव शिवासी भेटला. आता जीवाच्या आतील शिव आणि शिव म्हणून सुसंवेद्य आत्मशक्ती म्हणून उभा असलेला विठोबा हे एकच आहे. जेव्हा जीवाला कळलं तेव्हा आनंदले तन मन होऊन मनी बेभान, व्योमी जे पावता जीव स्वये व्योमकेश झाला. जीवाला आपल्या हृदयांतर्गत शिव आणि आत्मतत्व म्हणून विठोबा एकच आहे जेव्हा कळते तेव्हा जीवाची जीवदशा त्याचं तन मन मोहरून जातं, आनंदाने विभोर होतं आणि मन अनायसे उन्मनी होऊन जणू काही देहातून बाहेर आल्यासारखं आकाशात अफाट व्योमामध्ये जे पावतं. आणि अफाट व्योमामध्ये मन जे पावल्यानंतर उन्मनी भाव अवस्थेत त्या मनाला असा अनुभव येतो की आनंद तन मन होऊन मनी बेभान, व्योमी झेपावता जीव स्वये व्योमकेश झाला. म्हणजे हृदयातील विठोबा असो आत्मा असो तो एकच आहे हे जाणल्यामुळे जीव शिव किंवा तत्वम हे एकच आहे जाणल्यामुळे आता देह मन अत्यंत आनंद विभोर झालं, मनाचं उन्मन झालं आणि मन आकाशात झेपावलं, व्योमात झेपावलं आणि अतस्तता आणि इतस्ततः पसरलेले आकाश आहे जिथे अनेक मेघ आहेत आणि आकाशातील हे जे पसरलेले मेघ म्हणजे जणू काही आकाशाचे केश आहेत आणि व्योम केश याचा अर्थ आकाशासारखा विराट असलेला शंकर आणि त्याच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या जटा म्हणजे केश. म्हणून आकाशात जेव्हा मन उन्मन होऊन जातं तेव्हा खरं तर हृदयांतर्गत आत्मा जीवातील शिव उन्मनी भाव असतेत आकाशात जातो आणि त्या व्योमामध्ये गेल्यानंतर या आत्म्याला या शिवाला आपण व्योमकेश अफाट आकाशासारखे पसरलेले आणि अफाट आकाशात इतस्तता पसरलेल्या ढगांसारखे आपल्या जटा पसरलेल्या आहेत असं आपल्यातील जीवाच्या आपल्या जीवांतर्गत असलेला शिव किंवा आपल्यातील आत्मा जेव्हा उन्मनी भाव असतेत आकाशात जातो तेव्हा त्या आत्म्याला विठ्ठलाला शिवाला आपण व्योमकेश म्हणजे आकाशासारखे आपण अत्यंत विराट आहोत आणि आपल्या जटा
सर्वत्र पसरलेले आहेत असं भान येतं. म्हणून परत लक्षात घ्या, आत्मा असो, विठोबा असो, शिव असो किंवा व्योमकेश असो, इथून तिथून सर्व आहे एकच भगवंत. एवढं सर्व कळल्यानंतर कालांतराने उन्मनी मन परत मूळ स्थितीत येतं आणि मग त्याला वास्तवाचं भान येतं. ते महत्वाचं आहे. आता जाणे येणे खुंट स्वरूपी वैकुंठ रामकृष्ण हरिहर स्वरूप माहेर विठ्ठल विठ्ठल अवघा. म्हणजे साधनेमध्ये काही तास गेल्यानंतर साधक जेव्हा व्यवहारात येतो तेव्हा तो एक सत्याचं परमोच्च वचन घेऊन येतो आणि आता तो म्हणतो, आता जाणे येणे खुंटे. आता कुठे जायचं नाही, यायचं नाही. जाणं येणं आता गरजेचंच नाही. स्वरूपी वैकुंठ म्हणजे आपल्या हृदयाच्या आतच ते वैकुंठ आहे आणि त्या वैकुंठाचं ज्ञान ज्याला झालं त्याचं जाणं येणं म्हणजे वेगळ्या अर्थाने जन्म मृत्यूचं त्याच्या खंडन होतं. आणि मग त्याला समजतं राम कृष्ण हरी हर नावं अनेक असली तरी एको देवो केशव किंवा सर्व विष्णुमयम जगत सर्वत्र केवळ आणि केवळ हा विष्णू हा आदिनारायण वसलेला आहे. हे जेव्हा त्याला ज्ञान होतं तेव्हा खऱ्या अर्थाने या तीन कडव्यातील आता जाणे येणे खुंटे स्वरूपी वैकुंठ रामकृष्ण हरिहर स्वरूप माहेर. आपल्याच स्वरूपात राम आहे, कृष्ण आहे, हरी आहे, तत् आहे, त्वम आहे. जे काही आहे ते सर्व आपल्याच हृदयामध्ये आपल्याच स्वरूपात एकवटलेलं आहे. हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा स्वरूपाची अवघा एकमेव देव. स्वरूप हाच एकमेव देव आहे. हा जो त्याला बोध होतो हे सुद्धा साधकाच्या दृष्टीने मराठी भाषेतील महावाक्यात समजा. आणि अशा तऱ्हे विठ्ठल विठ्ठल अवघा स्वरूपी कोंढाटला तेने अनायासे जीव शिवासी भेटला आनंद तन मन होऊन मनी बेभान योमी जे पाहता जीव सोय विमुकेश झाला. आता जाणे येणे खुंटे स्वरूपी वैकुंठ रामकृष्ण हरिहर स्वरूप माहेर. तर रामकृष्ण हरिहर स्वरूप माहेर या महावाक्याची आपण जेव्हा प्रचिती घ्याल तेव्हाच लक्षात येईल माझे म्हणणे म्हणजे त्याचे विश्वंभर असणे अर्थात तत्वमसीचा साक्षात्कार. धन्यवाद. अस्तु. शुभ प्रभात.